म्हणजे त्यांना निवडणूक जिंकायची होती त्यावेळेस लगेच मेमध्येच कांद्याची खरेदी होती. आणि ह्या वर्षी कांद्याची खरेदी मात्र निवडणूक नसल्यामुळं अगदी म्हणजे जूनमध्ये सुरू झाली, जूनच्या 15 तारखेनंतर. का तर निवडणुका नाही आहे. म्हणजे यांचं धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूच आहे का तर नाही, अजिबात नाही. निवडणूक असली तर शेतकऱ्यांचा विचार करायचा. आणि नाशिकला येऊन भाषण मात्र काय करायचं, मैंने आपका प्याज खाया आहे. मी तुमच्याशी कृतज्ञपणा नाही करणार, मी तुमचा कांदा खाल्लेला आहे. आणि कृती मात्र जी करायची तिकडे जाऊन दिल्लीला ती करायचीच. आता या निर्यात धोरणामुळं काय झालं, बांगलादेश सारखा जो देश आहे, ह्या देशाने आपल्याकडून 25% मालाची म्हणजे उन्हाळ कांद्याची खरेदी बांगलादेश करीत होता. बांगलादेशने यांच्या चुकीच्या धोरणामुळं म्हणजे कधी पण हे उठणार, निर्यात बंदी लावणार. मग काय होणार, अचानक निर्यात बंदी झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात दुसरा देश कांदा देत नाही अचानक. म्हणून यांच्या या चुकीच्या धोरणामुळे बांगलादेशने काय केलं का, भारताचा कांदा आयात करायचं बंद केलं. चीन, पाकिस्तान सारख्या राष्ट्रातून आता त्यांच्याकडे कांदा खरेदी सुरू आहे.